सर, मी पुन्हा कर्त कुलकर्णी सरांकडे येतोय. तोच विषय कंटिन्यू करतोय. आता खरं डिजिटायझेशनचं युग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आता कुठलीही भाषा जोपर्यंत ज्ञानभाषा होत नाही ना, तोपर्यंत त्या भाषेला जर म्हणजे नष्ट भाषा का होतात, एखादी भाषा का नष्ट होते, कारण ती ज्ञानभाषेच्या रूपाला पोचत नाही. सगळ्या नव्या माध्यमांमध्ये भाषा यायलाच हवी. सोबतच आधुनिक जी सगळी आपल्या अभ्यासक्रम आहेत, वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्यामध्ये पण तिचा वापर वाढायला हवं. यासाठी सर मला विचारायचं आपल्याला की आधुनिक तंत्रज्ञानाचे हातात घेऊन आपण काय काय प्रयत्न करतोय, आणि त्याला जोडून परत एक छोटासा उपप्रश्न वेळेचा लक्षात घेता विचारतो की मला या माध्यमातून रोजगाराच्या संधी पण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत का, या दोन्हीबद्दल आपण थोडं सांगा. सुंदर आणि रिलेव्हंट उपयुक्त प्रश्न आहे हा. अभिमन्यू काळे सरांनी जो मुद्दा मांडला आहे ना, तो अतिशय योग्य, महत्त्वाचा आणि सगळ्यांनी लक्षात घेण्याजोगा आहे. हे खरंच आहे की आपण काही म्हणू, हो म्हणा नाही म्हणा, त्याच्याबद्दल मतं काही व्यक्त करा, टेक्नॉलॉजी येत आहे पण नाही, आलेली आहे. आणि ती अशा पद्धतीनं आली आहे की खरंच आपल्या मराठी भाषेचा आपल्याला जरा वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल, प्रशासनाला सुद्धा. आणि तो कसा करतोय आम्ही, म्हणजे मराठी भाषा विभाग म्हणून आम्ही कसा करतोय हे उलट सांगण्याचं हे एक व्यासपीठ आहे असं मला वाटतं. म्हणून थोडीशी माहिती देतो. काळे सरांनी जो मुद्दा मांडला ना, तो अगदी बरोबर आहे की बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात, मराठीच्या बोलीभाषा 216 आहेत. आणि आपण प्रमाण भाषा म्हणतो, त्या प्रमाण भाषेची गरज आहे. म्हणजे प्रमाण भाषेतले शब्द अवघड जातात, संस्कृत प्रचूर असतात, त्यामुळं ती भाषा अवघड वाटते, ही वस्तुस्थितीच आहे. पण मग याला पर्याय म्हणून बोलीभाषेतला शब्द वापरला तर, मालवणी भाषेतला शब्द वापरला तर नागपूरच्या माणसाला ते अवघडच जाणार आहे. म्हणून सरांनी जो मुद्दा सुचवला की आपल्या GRचं 216 बोलीभाषांमध्ये रूपांतरण करणे, हा लोकांपर्यंत जाण्याचा मार्ग आहे जो तंत्रज्ञानाने सहज शक्य आहे. पण मी आता त्या मुद्द्यावर येतो की नक्की काय करायला पाहिजे. भाषिणीचा उल्लेख आपण केला. भाषिणीबरोबर मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य, आपण सध्या, मी अभिमानाने, जबाबदारीने आणि अधिकृत आकडेवारीनुसार सांगतो, मराठी भाषा आणि महाराष्ट्र राज्य भाषिणीच्या बाबतीत क्रमांक 1 वर आहे. आणि आपण इतके पुढे आहोत की बाकीचे अजून आसपासही नाहीत. आपल्यालाही कल्पना असेल कदाचित त्याचं कारण सांगतो. आपण मुळापाशी गेलो. एखादं ॲप, मग ते भाषिणी असेल किंवा क्राऊड सोर्सिंग वापरणारं कमर्शियल ॲप असेल, गुगल ट्रान्सलेटसारखं किंवा इतरही, हे काय करतात हो, त्यांच्या व्होकॅब्युलरीमध्ये क्राऊड सोर्सिंगने शब्द जितके जास्त जमा होत जातात तितकी तिथली भाषांतराची क्वालिटी वाढत जाते. भाषिणीमध्ये 22 भारतीय भाषा अधिकृत आणि 15 परकीय भाषा एवढ्या आहेत. आणि सगळ्या भाषांचे त्यांनी एक बेसिक 40-40 हजार शब्द व्होकॅब्युलरीमध्ये टाकले. आणि मग वापरातून आणखी शब्द त्याच्यात ॲड होत जातील आणि त्या भाषेचं ट्रान्सलेशन अधिक चांगलं होईल. हे लॉजिक. आम्ही भाषिणीच्या दिल्लीच्या लोकांबरोबर बोललो, त्यांना विश्वासात घेतलं. ते इथपर्यंत आलं की आता त्याचे काही प्रश्न ते आपल्याला गायडन्ससाठी विचारायला लागले की आम्हाला सांगा हे कसं करायचं. आपण काय केलं, मराठी भाषा विभागाने आमचे 29 परिभाषा कोश आहेत. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेले. म्हणजे शेतीविषयक परिभाषेचा एक कोश आहे, वाणिज्य कोश आहे, अर्थविषयक आहे, सगळ्याच विषयांचा असे 29 कोश आहेत. या 29 कोशांमध्ये मिळून 3 लाख शब्द आहेत. हे 3 लाख शब्द आम्ही त्यांना भाषिणीला ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे होते त्या फॉर्मॅटमध्ये करून आम्ही हे 3 लाख शब्द त्यांच्या व्होकॅब्युलरीला आता देतो आहोत, दिले आहेत समजा. म्हणजे सगळ्या भाषांचे 40,000 शब्द आहेत, मराठीचे पण 40,000 होते, आता मराठीचे 3,40,000 शब्द झाले. त्यामुळे मराठीच्या ट्रान्सलेशनची क्वालिटी भाषिणीमधली ही चटकन वाढली. हा एक भाग. दुसरं, आम्ही प्रत्येक विभागातले काही ऑफिसर्स निवडून त्यांच्या विभागात प्रचलित शब्दांच्या याद्या केल्या, टर्मिनॉलॉजीची यादी केली आणि त्याचे मराठी प्रतिशब्द ते तेही बोलीभाषेतले सोपे कोणते आहेत, कारण कुठल्या तरी शब्दाला प्रमाण भाषेचा शब्द म्हणावं लागणार आहे आपल्याला. त्याप्रमाणे आम्ही सगळ्या विभागांकडून ती माहिती घेऊन ते पण देतो आहोत. पण खरं चॅलेंज पुढे आहे, जे मला खरंच तुमच्याशी शेअर करायचं आहे. आता भाषिणीमध्ये टेक्स्ट टू टेक्स्ट ही सुविधा आहे,
टेक्स्ट टू स्पीच आहे, पण त्याचबरोबर स्पीच टू टेक्स्ट आणि स्पीच टू स्पीच ही पण आहे. आता स्पीच टू स्पीच सुविधा मराठी भाषेची क्वालिटी वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे? तर आमचा सोलापूरचा टोन वेगळा आहे बोलण्याचा, नागपूरचा टोन वेगळा आहे, खानदेशी टोन वेगळा आहे बोलण्याचा. हे टोन्स कळले पाहिजेत ना त्या भाषिणीला, त्या ॲपला. मग हे कळण्यासाठी आम्ही आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागातले हे जे हेल आहेत, टोन्स आहेत, त्यातली वाक्य रेकॉर्ड करून ते त्यांच्या स्टॉकमध्ये देतो आहोत, जेणेकरून स्पीच टू स्पीचची क्वालिटी आपली वाढेल. हे मूलभूत काम आहे. आता काळे सरांनी जो मुद्दा सांगितला आहे की सर्व बोलीभाषांमध्ये आपल्याला हे करता येतील GR, हो करता येतील, पण त्याच्यासाठी त्या बोलीभाषांमधले शब्द त्या व्होकॅब्युलरीत टाकायला पाहिजे. ते कसे जाणार? खरं म्हणजे ते नेण्याची जबाबदारी समाजाची आहे, कारण क्राऊड सोर्सिंगने होतं. हे क्राऊड सोर्सिंगने होतं. मग भाषिणी ॲप जेव्हा लोक जास्त वापरतील तेव्हा ते जातील. आणि हे कमर्शियलवाले जे आहेत, गुगल ट्रान्सलेट किंवा इतर, ते सुद्धा याच मार्गाने जात आहेत. मग आपली प्रगती मंद होणार ना. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनीच, तुम्ही प्रायव्हेट ॲप वापरा का भाषिणी ॲप वापरा, भाषिणी वापरणं योग्यच, कारण आपलं सरकारी ॲप आहे. पण तिथे तुम्ही बोलीभाषेतले सुद्धा किंवा मराठीसुद्धा जेवढे शब्द मोबाईलवरती टाईप कराल, तो टाईप झाला की तो त्या व्होकॅब्युलरीत जातो हे लक्षात घ्या. त्यामुळे तेच तेच शब्द पुन्हा न लिहिता नवीन शब्द. परवा मी माझ्या एका भाषणात सांगितलं, एका हाऊसवाईफने मला विचारलं होतं की आम्ही आता मराठी भाषेच्या प्रगतीसाठी आम्ही काय करू शकतो. तर मी त्या बाईंना असा सल्ला दिला की स्वयंपाकघरातल्या उपकरणांची जुनी मराठी नावं तुम्ही टाईप करून टाका. मग तिने विचारलं उदाहरण, म्हटलं ओगराळं, डाव, हे जुने शब्द आहेत. हे जर आपण टाईप केले नाही ना तर ते व्होकॅब्युलरीत जाणार नाही आहेत. तर आपण सगळ्या मराठी लोकांनी आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे करायला पाहिजे. हा एक कलमी अजेंडा आहे, सोपं आहे, पण हे करायला पाहिजे. बोलीभाषेतही जेव्हा हे घडेल तेव्हा आपल्याला हे ट्रान्सलेशन करता येईल. मग प्रशासनाची भाषा निश्चितपणे सोपी होईल. हे मूलभूत काम करण्याचा आमच्या विभागाचा प्रयत्न आहे. दुसरा जो मुद्दा आत्ता निघाला की भारत देशातल्या विविध राज्यांमध्ये मराठी मंडळ आहेत, तसंच जगभर मराठी मंडळं आहेत. आम्ही त्या सर्व मराठी मंडळांशी नेटवर्क केलेलं आहे. आज आमच्याकडे 42 देशांमधल्या 76 मराठी मंडळांचं, वेगळ्या वेगळ्या सिटीजमधल्या यांचं आमच्याकडे नेटवर्किंग आहे. आणि त्यांच्या इतक्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज चालू आहे की नेदरलँड्समधलं मराठी मंडळ आता युरोपियन देशामधल्या मराठी लोकांसाठी मराठी एकांकिका स्पर्धा घेत आहेत आणि 16 एकांकिकाच्या एंट्री आल्या आहेत 10 देशातून. अशा प्रकारे काम चालू आहे. आणि म्हणून आम्ही जगभर आहोत. इतर विभागांचं कार्यक्षेत्र कदाचित राज्य असेल, पण मराठी भाषेचं कार्यक्षेत्र हे जग आहे. आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये तर माझं म्हणणं असं की इतर भाषांच्या पुढेच एक पाऊल आपल्याला राहावंच लागेल. आपण मराठी आहोत आणि राहणार आहोतच. तर मला हे सगळं मांडायला तुम्ही संधी दिली, धन्यवाद. खरं तर आपलाच ऊर अभिमानाने भरून यावा अशी ही माहिती आहे. बऱ्याचदा आपण निराश असतो की आणि जगाच्या तुलनेमध्ये आपली मराठी गेली, कायम इंग्रजी ऐकू येतं, असा खूप आपल्याला एक न्यूनगंड येतो एका प्रकारे. पण मला वाटतं अशा माणसांनी नक्कीच सरांचं आज काय म्हणणं आहे किंवा काळे सरांनी मगाशी जे सांगितलं ते आवर्जून ऐकावं आणि इतरांना पण ऐकावं, कारण यातनं जो काही प्रेरणा मिळेल ती खूप महत्त्वाची आहे. शांतपणे कधी कधी खूप कामं लोक करत असतात. असंच काम सर आपलं सुरू आहे.